गेल्या अनेक दिवसांपासून कर्जत नगर परिषदेकडून विविध समस्यांकडे होत असलेले अक्षम्य दुर्लक्ष नागरिकांमध्ये असंतोष निर्माण करीत आहे। विशेषतः नगर परिषदेत प्रशासक नियुक्त झाल्यापासून या समस्यांमध्ये दुप्पट वाढ झाल्याचे चित्र आहे। नागरिकांच्या या समस्या सोडवण्यात प्रशासनाला कुठलीच रुची नसल्याचे दिसत आहे। त्यामुळे या सर्व समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आता कर्जत शहर बचाव समितीच्या नेतृत्वाखाली जन आंदोलन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। कर्जत शहर बचाव समितीचे नेतृत्व ॲडव्होकेट कैलास मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आहे। दिनांक 22 सप्टेंबर रोजी शनी मंदिर हॉलमध्ये झालेल्या समितीच्या बैठकीत कर्जत शहरातील असंख्य नागरिकांनी सहभाग नोंदवला। या बैठकीत नागरिकांनी विविध समस्या मांडल्या। डॉक्टर गीता काळे यांनी आपल्या घरासमोरील मोकळ्या जागेत असणाऱ्या कचऱ्याच्या ढिगामुळे होणारा त्रास तसेच चुकीच्या पद्धतीने पार्क केलेल्या वाहनांमुळे निर्माण होणाऱ्या अडचणींची तक्रार केली। सुमेश शेट्टे यांनी नगर परिषदेकडील जागेत गाळे आणि पार्किंग व्यवस्था निर्माण केल्यास बाजारपेठेतील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटू शकतो असे सांगितले। तर राजाभाऊ कोठारी यांनी कर्जत शहरातील इमारतींमध्ये पार्किंगसाठी असलेल्या जागांवर गाळे बांधले गेले असल्यामुळे रस्त्यावर पार्किंग होणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे। यावर कारवाई केल्यास रस्त्यावरील वाहने कमी होऊ शकतील अशी सूचना केली। प्रभाकर करंजकर यांनी फवारणीसाठी निकृष्ट दर्जाचे केमिकल वापरल्यामुळे नागरिकांची फसवणूक होत असल्याचा आरोप केला। त्यांनी आंदोलन हे केवळ शांत न करता ठोस पद्धतीने करण्याची मागणी केली आहे। याशिवाय अधिकाऱ्यांना घेराव घालून त्यांना काम करण्यासाठी भाग पाडावे अशी सूचनाही त्यांनी मांडली। राजेश लाड यांनी प्रशासक नियुक्त झाल्यानंतर 8 महिने झाले असले तरी मुख्याधिकारी नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढे आले नाही असे स्पष्ट केले। त्यांनी अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे कर्जतच्या समस्या अधिकच जटिल होत असल्याचे नमूद केले आहे। वसंत मोदले यांनी नाना मास्तर नगर येथील रस्त्यावर गतिरोधक बसवण्याची मागणी अनेक दिवसांपासून प्रलंबित असल्याचे सांगितले। याशिवाय अनधिकृतपणे पाण्याची मोटर बसवून काही भागात पाणी चोरी होत असल्याची तक्रार केली असता प्रशासनाने तुम्हीही मोटार लावा असा सल्ला दिल्याचे सांगितले। या बैठकीत नागरिकांनी कर्जत नगर परिषदेविरोधात रोष व्यक्त केलाय। बैठकीत उपस्थित असलेल्या मोहन ओसवाल, सोमनाथ पालकर, स्वीटी बार्शी, सुनील गोपटे, नितीन परमार, मोहन देशमुख यांसारख्या अनेकांनी विविध समस्या मांडल्या। बैठकीच्या शेवटी ॲडव्होकेट कैलास मोरे यांनी दिनांक 25 सप्टेंबर रोजी नगर परिषदेकडे आपल्या समस्या सोडवण्याचे निवेदन देण्याचे ठरवले आहे। जर सोमवारपर्यंत नगर परिषदेकडून या समस्यांवर कोणतेही सकारात्मक पाऊल उचलले गेले नाही तर आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाईल असेही ॲडव्होकेट मोरे यांनी जाहीर केले आहे। सम्राट मराठी लाईव्हसाठी गणेश पवारसह ब्युरो रिपोर्ट कर्जत।